नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता आपण आहोत कर्जत स्टेशनच्या बाहेर बसले. आपला आजचा ट्रेक असणार आहे कुर्डगडचा. आत्ता आपण इकडनं प्रायव्हेट व्हेकल गेलेली बाहेरून स्टेशनच्या बाहेर. आपले मित्र आहेत त्यासाठी थांबलं आहे आणि इकडनं आपण जाणार आहेत उंबर्डी गावामध्ये ना. उंबर्डी पायथ्याचं विलेज आहे, त्या ठिकाणावरून आपला ट्रेक स्टार्ट होणार आहे. आता सध्या तरी अंधार आहे, इकडे गेल्यानंतर सकाळी ट्रेक चालू होणार आहे. आता आपण आहोत कर्जत स्टेशनच्या बाहेर आणि ह्या ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जायचं तिकडे, ज्या ठिकाणावर आपली गाडी. तर आता मित्रांनो आपण उंबर्डी गावामध्ये पोहोचलो. ही पाठीमाग अंधाराची अजून, कारण 5 वाजले जात अशी. आणि आता किल्ला चढायला सुरुवात करतोय. बघू सनराईज किल्ल्यावर जाऊन बघू आपण. हे बघा इकडे सगळे आपले मित्र लाईनीत निघालेत. 5 वाजता ट्रेक चालू झाला आपला कुर्डगडाचा. या गावातून घरांच्या बाजूबाजूनी मधून मधून रस्ता आहे. हे बघ या ठिकाणी ना या किल्ल्याच्या तटबंदीचे दगड आहेत. पण हे भरपूर खाली तळालाच डाऊट आहे. हे माझ्या मते तटबंदीचं असणार आहे किंवा मग खाली गावकऱ्यांनी शेतीसाठी वापरलेलं असं वाटतंय. चला आता आपल्याला इकडे जाऊ. तर आता आपण जे किल्ल्याची पाटी ना पहिली ती आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. आणि आपण सरळ रोडवरती येते, कारण आता उंबर्डी गावातून एकदम अंधार आहे, पायवाट आहे, त्यामुळं रोड व्यवस्थित तरी दिसत नाही. परंतु आता एक पाटी भेटल्यामुळे ना हे बघा किल्ले कुर्डगडाकडे, म्हणजे आपण व्यवस्थित रस्त्यावर आपल्याला इकडे ह्या साईडला जायचं आहे. अंधार आहे बुडूक पूर्ण. आपण फक्त रस्ते शोधायला आलो होतो पुढं. आता आपले जे मित्र आहे ते पाठीमागून त्यांना सांगितले व्यवस्थित रोडला आहे आपण या पुढं म्हणून. आपण थोडंसं इथे थांबणार आहे आणि नंतर थोडंसं उजाडलं ना का मग वर चढायला सुरुवात करूया, किंवा थोडंसं सनराईजवर बघायचा प्लॅन आहे. तरी बघूया अजून, म्हणजे सगळ्यांचं काय मत आहे त्या हिशोबाने जाऊया. हां तर चला आता अंधारात आपला ट्रेक चालू झालेला आहे. काही दिसत नाही आजूबाजूला, पूर्ण उजाडल्याची आता काय मजा नाही व्हिडिओ करण्यात. सगळा अंधारात जंगल ट्रेक आहे, जंगल ट्रेक, नाईट ट्रेक. तर आता फायनली मित्रांनो एक पाऊण तासाचं वॉक करून वरती आलो आहे. आणि आता आपण एकदम त्या सुळक्याच्या बाजूला आलो आहे. हे बघा हे सुरुवातीला आपल्याला अशी दुकानं वगैरे लागली, तर पाण्याची टाकी आहे ही. आणि हा सुळका आहे, इकडे जायचं आपल्याला. तर जबरदस्त होतं वातावरण, तर मस्त आहे. सकाळी सकाळी मजा येते चालायला. पण आता उजाडले बऱ्यापैकी, एक थोड्या वेळात आहे ना उजाडल्यावरती आपला व्हिडिओ पण चांगला आहे. तर आता त्या ठिकाणी आपण थोडंसं विश्राम करणार, बसणार पायथ्याला आणि नंतर वर चढणार आहे कुर्डगडावरती. तर आता पायथ्याचे पोचल्यावर आपण हे बघा समोर सुळका दिसून आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. आणि या ठिकाणी किल्ल्याचं माहिती फलक लावलेलं आहे बघा, कुर्डगड. यालाच विश्रामगड सुद्धा बोललं जातं. हे बघा हे किल्ल्याचं माहिती फलक आहे. आणि त्याच्या जस्ट बाजूला आहे ना लेफ्ट साईडला ही पाटी लावलेली आहे कुर्डेश्वर शिवमंदिराकडे. म्हणजे पाटीच्या राईट साईडने इकडं पुढं जो पायवाट गेली ना, इकडं कुर्डेश्वराचं मंदिर आहे, शिवमंदिर. तर आपण जाणार आहे थोडंसं, कारण आपले 2 मित्र राहिले पाठीमागे, ते येतात, त्यांची वाट बघतो. बरं आपण इथे या ठिकाणी ना चुलीवरती चाय बनवायचा प्रयत्न करणार आहे. एक मित्र सामान घेऊन आला आहे, तर बनवूया आता. आपण नंतर शिवमंदिरात दर्शनाला लावूया. आपल्याला इकडं वरती जायचं आहे. तर आता या ठिकाणी थोडासा विश्रांतीचा टाईम झालेला आहे. आणि इकडं चहा बनतो, इकडे चहा बनतोय. सगळे मित्रमंडळी तिकडे चहा बनवायचं याच्यामध्ये, आणि आपल्याला इकडे वरती इथं जायचं या सुळक्याच्या. अरे धूर करू नका रे. तर आता आपण या मंदिरापाशी, आणि हे कुर्डदेवीचं मंदिर आहे बघा हे. आणि आपल्याला इकडे वरती निघायचं. आता आपण झाले आपली सगळी तयारी. या ठिकाणी आपलं चहा मॅगी वगैरे सगळं संपलंय. आणि हे बघा हे देवीचं मंदिर आहे. हे देवीचं मंदिर आहे, कुर्डाई माता मंदिर. हे कुर्ड देवीचं जे मंदिर ना, त्याच्या बाहेर हे विरगळ ठेप पडलेले आहेत, हे सगळ्या विरगळ आहेत. आणि हा दीपस्तंभ आहे बहुतेक. तर आता चला इकडनं आपला ट्रेक स्टार्ट होत आहे सुळक्याकडे जाण्यासाठी. हे बघा इकडे वरती छोटासा किल्ला आहे, होईल लवकरात लवकर. त्या फ्लॅग पेशी जायचं आपल्याला.
तर फायनली मित्रांनो आपण एक 5 ते 10 मिनटात आता वरती किल्ल्यावर पोहोचतोय. आणि आता जो आपला खालचा प्रवास सांगतो, कारण पहिल्यांदा आपण उंबर्डी या गावात पोहोचलो पहाटे आणि तिथून चढाई सुरुवात केली. पायथ्याचं जे कुर्डवाडी गाव आहे ना त्या ठिकाणी पोहोचलो. ते पायथ्याचं गाव आहे, कुर्डवाडी गाव आहे ना, हे या किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे कुर्डगडाचं. किल्ल्याच्या जस्ट पायथ्याला आल्यानंतर जे सूचना फलक आहे त्याच्याच राईट साईडला शिवमंदिर आहे. त्याच्यानंतर फलकाच्या पाठीमागं लेफ्ट साईडला कुरुडदेवीचं मंदिर आहे आणि तिथूनच वरती किल्ल्यावर यायला रस्ता आहे. तर ह्याच किल्ल्याला विश्रामगडही बोललं जातं. ही 2 नाव आहे त्याला, कुरुडगड आणि विश्रामगड. तर आता बघा फायनली आपण इथं हा किल्ला इथं या ठिकाणी पोचतोय. तेव्हा हा किल्ल्यावरती चढतानाचा ना पायरी मार्ग आहे. हे संवर्धनाचं काम करून यायला थोडं मोकळं केलेलं आहे इकडं. आजही या ठिकाणी संवर्धनाचं काम चालू आहे. एक ग्रुप इकडचा मानगावचा तो करतोय. किल्ल्यावर एंट्री केल्या गेल्या समोरच गुफा, पाण्याचं टाक आहे सॉरी या ठिकाणी. हो बापर, पाणी स्वच्छ एकदम पिण्यासारखं मोठं पाण्याचं टाक आहे. इकडनं आपली एंट्री किल्ल्यावर होती. हे पाण्याचं टाक आहे, त्याच्यात जस्ट राईट साईडने इकडनं वरती महादरवाज्यातून प्रवेश करतो वरती किल्ल्यावरती आपण. हा जो कोरला नाही हा पूर्ण दगड, हा दरवाजा आहे. पाण्याच्या टाकीपासून वरती चढल्यानंतर असा पूर्ण दगड कोरलेला आहे आणि त्या ठिकाणावरून दगडामध्ये शिड्या पायऱ्या करून वरती एंट्री केलेली आहे. इकडनं बरोबर दोघी दगडांच्या मधून इकडनं आपण किल्ल्यावर प्रवेश करतोय. हो, वरती या ठिकाणी तटबंदी बुरुजाची. तर आता आपण पूर्ण त्या प्रवेशद्वारातून वर एंट्री केलेली आहे आणि पूर्ण साईडने चाललो आहे कपारीवरून. बघा ही कपार आहे आणि आपल्याला पूर्ण राऊंड मारून या ठिकाणावरून वरती चढायचं आहे किल्ल्यावर. हा जो कुर्डगड आहे ना, हा ॲक्च्युली थळघाट आणि ताम्हिणी घाट या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी याची निर्मिती केली गेली होती. हा मराठ्यांच्या काळामध्ये ना बाजी पासलकर यांच्याकडे ह्या किल्ल्याची होती जहागीरदारी, किंवा त्यांना हा किल्ला वतनावर दिला होता. त्याच्यानंतर तो 1818मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला होता. तर आता आपण वरती येतोय. बऱ्यापैकी इकडे संवर्धनाची कामं झालेली. याच्या पायऱ्या बिऱ्या मोकळ्या केल्यात ना, हे संवर्धनाचं काम चालू आहे इकडनं. तर आता आपण इकडनं पूर्ण फेरफटका मारून राऊंड मारून वर जाणार आहे किल्ल्याला. हे बघा आता आपण पूर्ण कुर्डगडाला आहे ना फेरफटका मारतोय लेफ्ट साईडनी. खाली पूर्ण दरी आहे आणि एकदम इकडे बघा कातळच्या जस्ट बाजूबाजूने छोटीशी पायवाट या ठिकाणावरून अशा मध्ये आधी पायऱ्या लागतात ते दगडात कोरलेल्या आणि तिकडनं आपण किल्ल्यावर एंट्री करतोय. इथं एक सूचना फलक लावले. आणि इकडं देवीची मूर्त कोरलेली आहे. हो, हनुमंतराय. हनुमंतच आहे का नाही? या ठिकाणी हनुमंतरायाचं शिल्प आहे. इकडनं गेल्यावर एंट्री होते आणि इथं सूचना फलक आहे. या ठिकाणी चौथरे इकडून. तर आता कुरुडगडाचे जे वरती चौथरे आहेत ना बघा, हे अवशेष आहेत ना, याच्या लेफ्ट साईडने आपण चाललेलो आहे. कारण पूर्ण दोन्ही बाजूने याला फेरफटका, इकडनं पण आणि इकडनं पण. आता आपण इकडनं जाऊन असं रिटर्न येणार इकडं. आत्ता खाली आपण पाण्याची टाकी बघितली, त्यानंतर प्रवेशद्वारातून वरती आलो. त्यानंतर वरती आल्यानंतर हनुमंतरायाचं शिल्प होतं. त्याच्यात जस्ट राईट साईडला 2 अवशेष आहेत चौथरे आहेत याचे वाड्याचे बहुतेक. आणि आता त्याच्या लेफ्ट साईडने पण वरती इकडे एक्सप्लोर करायला चाललं आहे. हे बघा लेफ्ट साईडने पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक पाटी आहे, पाण्याची टाकी या ठिकाणी. परंतु सध्या तरी त्याच्यात पाणी नाही, पूर्ण कोरडं आहे. आणि त्याच्या जस्ट राईट साईडने ना ही बघा, ही नैसर्गिक गुहा झालेली आहे. म्हणजे दगड पडून आहे ना कपारीचे, पूर्ण मोठी कपार आहे जबरदस्त. जर समोर तुम्ही बघितली ना कपार, एक नंबर आहे.
ही पूर्ण लेवल पूर्ण गुफा झालेली अशी सगळी, खालची दगडी ना पडून 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 नॅचरल, म्हणजे हे कोणी केलेलं नाही, ऑटोमॅटिक पडत गेले. ही नॅचरल गुफा पूर्ण दगड पडून पडून झालं पाहिजे. खालीचे पण दगड पडले नाही, सगळे वरचे. खाली जबरदस्त आहे, म्हणजे राहायची व्यवस्था जबरदस्त आहे. फक्त थोडंसं रिस्की, कारण हे जे दगड आहेत ना थोडे पडतात आहे, कारण हे सगळे वरचे त्याचे पूर्ण पॅच पडत गेलेत एक लेअर. माझ्या मते हे काही वर्षानंतर नाही पूर्ण डोंगर असाच पडणार, कारण तुम्ही जर अंतर बघितलं बघा ना, ह्या अंतरपासून म्हणजे जवळजवळ 40-50 फूट आतमध्ये ते आतमध्ये हे होत गेलेलं आहे दगडी पडत. ही कुरुडगडाची नैसर्गिक गुफा. तर आता इकडनं आपण पुढं निघतोय, अजून पुढं काय पाहण्यासारखं बघूया. नॅचरल गुफेपासून आपण सरळ पुढे चालल्यानंतर या ठिकाणी एक बुरुज आहे, आणि बुरुजावरती ना बघा अशी पायऱ्या गेलेली वर चढण्यासाठी. हा बुरुज आहे, कारण या किल्ल्याचा मेन घाटवाट आहे त्या व्यापारी मार्गाचे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी यांचं हे केलं होतं. त्यामुळे हे जे बुरुज आहे हे खूप महत्त्वाचे लक्ष ठेवण्यासाठी. हे बघा एवढा मोठा बुरुज आहे हा पूर्ण. तर आता आपण आहे ना त्या समोरच्या बुरुजावर आलेलो आहे, आणि बुरुजावरून जर तुम्ही बघितलं ना पूर्ण ही डोंगर रांग याच्यावरती पूर्ण, त्याच्यानंतर इकडे सगळ्या घाटवाटामध्ये इकडे लक्ष ठेवलं जाते. आणि बुरुजाच्या एक समोर इकडे वरती जाण्यासाठी मार्ग आहे हा, वरती जायचं आपल्याला वरती. तुम्ही जर हा ट्रिंगलवाडी किल्ला बघितला असेल तर सेम असं स्ट्रक्चर वर जाण्यासाठी, फक्त तिथं पायऱ्या आहेत बऱ्यापैकी, आणि या ठिकाणी पडझड झालेली दगडांची. तर आपल्याला आता या बुरुजावरून खाली उतरून इकडनं वरती इकडे चढायचे वरती. आता समोरच्या बुरुजावरून आपण इकडनं खाली उतरलो, आणि त्याच्यासमोर तुम्हाला दाखवलं होतं ना, हे बघा इकडे या खिंडीत वरती चढतोय. हा रस्ता आहे खिंडीचा, वरती जाऊन पाहूया आता वर काय काय पाहण्यासारखे. हे बघा आपण याच्यातून वर चढलो, नैसर्गिक जो रस्ता झाला त्या ठिकाणावरून, आणि समोर जर तुम्ही ना बघा असं नॅचरल नेड तयार झाले. त्यामुळे इकडे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही मित्रांना, फोटो काढतात ते. हा दगड आहे ना वरून पडून याच्यात अडकलाय, आणि पूर्ण असं नेड तयार झालं. काय फालतो माणूस आहे किल्ल्यावरून या ठिकाणी इथे एक पाण्याचं टाक आहे, वरतून पाणी नाही, मग एकदम नॉर्मल पाणी पिण्यासारखं वाटतं. पण पाणी हा सुळका आहे पूर्ण किल्ल्यावरचा. तर आता वरती पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झाला आपला, आणि आता खाली निघालोय. खाली एक पाण्याचं टाक आहे, तेवढं पाहणार आहे, आणि हा पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून होणार आहे. तर आता खाली पाण्याच्या टाकीकडे चाललो आपण. जो मग अशी किल्ल्यावर एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडचा जो रस्ता होता ना तिकडनं पाण्याचं टाक आहे. हे बघा हे कुरुडगडावरील वाड्याचे अवशेष आहे, आणि त्याच्या आता राईट साईडने आपण जे आपलं मागाशी राहिलं होतं इकडे चाललो आहे एक्सप्लोर करायला. हे पूर्ण जे दगडी नाही वरून सगळे कपा काढायचे पडलेले आहेत वरून दगडाचे, आणि खाली जमा झाली. असंच तिकडं पलीकडे आहे ना असंच याचं एक नेड तयार झाले, सुपर दिसते ते. फोटो बिटो पण एक नंबर येतात. आता आपण ज्या ठिकाणी येतोय ना बघा इकडे एक गुफा टाईप दिसते, बहुतेक पाण्याची टाकी किंवा गुफा असणार आहे. हे बघा हे सगळ्या ज्या गुफा झाल्यात ना, हे वरचे जे हळूहळू ते दगडाचे झीज होऊन दगड पडतात आहे, आणि त्याच्यापासून गुफा तयार होतात. इकडे हा भगवा झेंडा आणि बुरुज. हे बघा हा बुरुज. हा या किल्ल्यावरील लास्ट स्पॉट, आणि वरून आपण पाण्याचा टाक बघितलं ते या ठिकाणी पाण्याचा टाक आहे. बुरुजापासून आहे ना जस्ट तुम्ही पाठीमाग आले ना तर या ठिकाणी इकडं पाण्याचा टाक आहे, या ठिकाणी पलीकडं. हे बघा हे कुरुडगडावरील लास्टचं वास्तू आहे पाण्याचं टाक. बुरुजाच्या जस्ट पाठीमाग आलं ना रिटर्न या ठिकाणी आपण आलो होतो बघा. इथून बघितलं होतं हे पाण्याचं टाक, आणि हे पाण्याचं टाक आहे. या ठिकाणचं पाणी एकदम स्वच्छ आहे, पिण्यासारखं आहे पाणी आहे, कारण इकडे बहुतेक कोणी येत नाही जास्त, त्यामुळे खराब नाही. तर या हे कुरुडगडावरली लास्टची वस्तू आहे पाण्याचं टाक. आता इकडनं आपण खाली उतरायला सुरुवात करणार आहे. फक्त खालचा रस्ता थोडासा एक पटापट दाखवतो, कारण रात्री अंधारात आपण वर चढलो ना त्यामुळे खाली काय दाखवतो नाही आलं, आणि नंतर आपण हा व्हिडिओ संपवणार आहे. तर आता खालच्या प्रवासाला सुरुवात करू आहे. तर आता मग अशी आपण किल्ला चढताना एक राईट साईडला शिव मंदिर होतं ना, जे राहिलं होतं आपलं पाहायचं, तर त्या ठिकाणी चाललो आहे आता. कारण किल्ला आपण खाली उतरतो पूर्ण,
तिथं आपण चहा वगैरे केला होता ना, तिथपर्यंत आलो आणि त्या सूचना फलकापासून राईट साईड मारून शिवमंदिराकडे चाललो आहे. ते बघा असा जंगलातला रोड आहे, पायवाट आहे. त्या फलकाच्या बरोबर राईट साईडनी पायवाट आहे, ती कंटिन्यू करायची. भरपूर चालत आलो मित्रांनो, पण अजून आपल्याला शिवमंदिर काय सापडलं नाही. म्हणजे बहुतेक शिवमंदिर ह्या रोडला तर नाही असं डाऊट आहे. आता अजून कुठं पायवाट गेली शोधूया. इकडे तर नाही, हा वरती गडावर जातोय, चोर रस्ता आहे. नाही रे, इकडं नाही. तर मित्रांनो आपल्याला शिवमंदिर काय भेटलेलं नाही आणि आता आपण रिटर्न निघालेलो आहे मंदिराकडे. खाली एक पाय त्याला जे गाव आहे ना, जिथून आपण ट्रेक चालू झाला होता, तर त्या ठिकाणी एक हेमाडपंथी मंदिर आहे शंकराचं. तर तिथं जाऊन दर्शन घेऊया. आता हे तर मंदिराचं आपल्याला नाही भेटलेलं आहे, भरपूर शोधला आपण इकडे, पूर्ण हा फेरफटका मारला. आता तसं होईल होतं, ही सगळी पायवाट, हीच पायवाट फॉलो करत गेलो होतो आपण, पण नाही भेटलं, बऱ्याच लांबपर्यंत गेलो होतो. आता रिटर्न चाललो आहे कारण टाईम भरपूर जातो आणि ऊन पडल्यावरती मग हालत खराब होईल, त्याच्यामुळं आपलं लवकर निघतो इकडनं. तर फायनली मित्रांनो मंदिर शोधलेलं आहे आणि भगवान शंकराने आपलं ऐकलेलं आहे. हे बघा, आपण दुसरा एक रस्ता हे केला आणि या ठिकाणी बघा हे मंदिर आहे. हां, फक्त स्ट्रक्चर जरा वेगळं वाटतं कारण नंदी इकडे ठेवला आहे, पिंडीचं तोंड तिकडे आहे, थोडंसं वेगळं वाटतं. मस्त आहे. हो, गणपतीची एक मूर्ती या ठिकाणी आणि इकडे ते देव आहेत, बहुतेक काय ते माहीत नाही. विष्णू लक्ष्मी. तर आता आहे ना आपला परतीचा रस्ता आहे. हे पाठीमागे ते मंदिर आहे ज्या ठिकाणावर आपला ट्रेक स्टार्ट झाला होता, तिथून ट्रेक होतं. आणि हे समोर नीद एक वस्ती कुरुडवाडी म्हणून, जी पायथ्याची वस्ती आहे कुरुडगड किल्ल्याची. तर आता इकडनं आपल्याला पूर्ण असं खाली निघायचं आहे कारण खाली आपलं आपण जी गाडी केलेली ना ती खाली लावलेली आहे गावामध्ये. आता जिथून ट्रेक स्टार्ट केला तिकडे निघतो आपण पुन्हा एकदा. हा अंधार होता म्हणून तुम्हाला इथं दाखवते या वस्तीपर्यंत. हे बघा, ही कुरुडवाडी इकडे पुढं, ही वस्ती आहे तिकडे आणि इकडं हा किल्ला. तर आता इकडनं आपल्याला खाली उतरायचं. बघा हे लाईटीचं टावर ना, याच्यापासून खाली जायचं आहे. हा लाईटीचा टावर लक्ष टावरती येण्यासाठी टावर. तर चला, फायनली आपला आजचा कुरुडगडचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट ट्रेकला, तोपर्यंत बाय.